शिवाजी महाराज आपण जगतो. लहान होतो, किल्ले बनवले, भगवे झेंडे लावले, तोफा लावल्या. I don't think this film can happen without all of you. संजू सर से जब मिला, उन्होंने कहा कि आपके संजय दत्त सर, मैं आपसे शुरुआत करना चाहूंगा. शिवराज के जीवन का सबसे पहला बड़ा महासंग्राम था अफजल खान का सामना. You are stepping into a very critical phase of Maratha history with this film, and it's also your first Marathi film. How special was this experience for you? ये आपके लिए कितना स्पेशल था? ये बहुत बहुत स्पेशल था. एंड हम लोग यहाँ 100% मराठी सिनेमा को प्रमोट करने इसलिए जुड़े थे. दूसरी बात, रितेश मेरा छोटा भाई है और वी गो बैक अ लॉन्ग वे विद आवर फादर्स टुगेदर. तो इसका बोलना मतलब एक लकीर हो गई थी मेरे लिए. बट आई रियली एंजॉयड वर्किंग इन द फिल्म. थैंक्स टू ज्योति, थैंक्स टू एवरीबॉडी, थैंक्स टू द कास्ट. एंड मैं अफजल खान की तरह नहीं हूँ यार. सर, रितेश जी के निर्देशन के अंडर काम करना आपके लिए कितना अनोखा था? संजय जी, रितेश जी के निर्देशन के अंडर, मतलब उनके डायरेक्शन के अंडर काम करने का अनुभव कैसा था आपका? मुश्किल था यार बहुत. मतलब डांटता नहीं था, लेकिन इसको जो चाहिए वो मांगता ही है. नहीं, बट इट वाज अ प्लेजर जस्ट टू सी रितेश. he directed this film so well. He was so dedicated and absolute pleasure. Thank you, brother. Thank you, Ritesh. संभाजी राजे यानी कि शिवाजी महाराज के बड़े भाई, इनके बारे में बहुत कम सुनाई देता है. शहाजी राजे दक्षिण से संभाजी महाराज के हाथों और उत्तर से शिवाजी महाराज के हाथों आदिल शाही पर हावी होना चाहते थे. और संभाजी राजे का यही किरदार निभाने के लिए कोई ऐसा ही एक्टर चाहिए जो इसको अच्छी तरीके से निभा सके. एंड दैट्स व्हाई अभिषेक बच्चन सर, मुझे तो लगता है आप रियल लाइफ में जैसे बड़े और छोटे भाई हैं, वही शायद आपको किरदार निभाने में भी आसानी हुई होगी. एंड आपके एक इंटरव्यू में हमने सुना था, इट वाज वन ऑफ द क्विकेस्ट येस फॉर एनी कास्टिंग. मतलब शायद रितेश सर का क्वेश्चन भी पूरा नहीं हुआ था और आपकी तरफ से हाँ आ गई. तो हम वो भी एक्सपीरियंस सुनना चाहेंगे. और आपका इस फिल्म का अनुभव कैसा था? बहुत ही अच्छा रहा. नमस्ते सब लोग. थैंक यू वेरी मच. रितेश, दिस इज Gooseflesh. It's fantastic. It's the first time I saw the trailer. Congratulations, Jyoti, to Ritesh, to Vaini, for making such a wonderful film. It is a matter of great pride for me to be a part of this film. जैसे संजू सर ने कहा, ये हमारे छोटे भाई हैं, and he just has to ask and we'll all show up. That is a great testimony of the kind of person that he is and what he means to all of us. To add to it, to be part of a film which has a higher meaning than just being a film. And I think the film that Ritesh and Janelia and Jyoti have made is a lot more than just a film. It's an emotion. So I think nobody would have even thought about what they're doing. They just wanted to be a part of it. और मेरा भी ऐसा ही था. It's a great honor to portray such a wonderful character and such a great character. And to be part of telling the story with Ritesh is a matter of great pride for me. And to do it in a Marathi film is unbelievable. मैंने आज तक a film of this scale देखा नहीं है in Marathi cinema, and I wish the entire team all the very best. मैं कहना चाहती हूँ कि संजू ने कहा, अभिषेक ने कहा, छोटा भाई है मेरा नहीं है. पर दोस्त जरूर है. मैं आपको एक्चुअली एक सच बात बताना चाहती हूँ कि मैंने सुना कि मराठी फिल्म बन रही है छत्रपति शिवाजी महाराज पर और रितेश बना रहे हैं. और मेरे मन में था कि अच्छा, संजू कर रहे हैं, अभिषेक कर रहे हैं, मेरे पास रितेश क्यों नहीं आए. फिर लगा कि अच्छा, शायद मेरे लिए कोई रोल नहीं होगा, या फिर वो मुझे बतौर एक्टर पसंद नहीं करते. क्या पता. फिर वो आए. मैंने तो ठान ही लिया था कि मैं करूँगी, पर उन्होंने आके मुझे कहानी सुनाई और मैं बड़े ध्यान से सुन रही थी. मैंने कहा मैं थोड़ा सोच के बताती हूँ, बिकॉज मैं ज़्यादा उत्सुकता एक्सप्रेस नहीं करना चाहती थी कि वो उनको पता ना चल जाए कि मैं एक्चुअली वेट कर रही थी कि वो आए. वो घर से निकले और मैंने उनको फ़ोन किया और कहा कि मैं कर रही हूँ. ये मेरे लिए बड़े गर्व की बात है, बिकॉज मैं मुंबई में पैदा हुई, यहीं बड़ी हुई हूँ. तो टू बी पार्ट ऑफ
a Marathi film and a Marathi film of this scale on the life of Chhatrapati Shivaji Maharaj is a matter of great pride for me, and I feel I'm very, very excited. And what a trailer! Ladies and gentlemen, now I'm going to introduce a tiger in real sense. Give it a big round of applause for Mr. Mahesh Manjrekar, ज्यांनी खरं तर शिवछत्रपतींच्या भूमिकांची सुरुवात करून एक लँडमार्क सेट केला आणि या चित्रपटामध्ये एका वेगळ्या लखुजींच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला दिसत आहेत, ज्याची आपण टीझर पासूनच कौतुक करायला सुरुवात केली आहे. महेश सर, यापूर्वी तुम्हीही शिवछत्रपतींची भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटामध्ये रितेशजींबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता? तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार. ह्यांना त्यांनी कास्ट केल्यावर सगळ्यांनी एका मिनिटात हो म्हटलं. मी काय नाही म्हणण्याची माहिती ताकद होती. एक थरं जेंटलमॅन कोणी मला एक्झाम्पल द्यायची असेल कोणी जगात, मी रितेशजींचं देतो. मी कायम मी सगळ्यांना म्हणतो की तो कोणी एवढा माणूस आहे अहोशिवाय बोलत नाही, तर त्याला नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती, पण आय थिंक छत्रपती शिवाजी महाराजांवर एक डेडिकेटेड सिनेमा होणं खूप गरजेचं होतं. आणि ज्यावेळेला मी रितेश हे ड्रीम खूप वर्ष घेऊन जगत होता आणि त्याचं पॅशन खूपच होतं आणि त्याच्या स्वप्नाचा एक भाग होणं हे माझं भाग्य समजतो मी. आणि आज ज्यावेळेला मी बघितलं ट्रेलर तर म्हटलं की टुमॉरो आय कॅन से इट विथ प्राईड आय एम पार्ट ऑफ दिस सिनेमा. आणि आउटस्टँडिंग ॲज अ डिरेक्टर म्हणून तो जेंटलमॅन येतो. माझ्यात आणि त्याच्यात म्हणजे वाटतं जमीन आसमानाचा फरक असेल हे इथे काम करणाऱ्या लोकांना माहिती असेल. पण ही इज अ थर जेंटलमॅन अँड अ वंडरफुल डिरेक्टर आणि मला खरंच खूप मजा आली. आणि आज ट्रेलर बघून ज्योती, अ स्पेशल थँक्स टू यू फॉर बॅकिंग सच अ प्रोजेक्ट, फॉर बॅकिंग सच अ बिग ड्रीम. आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. थँक्यू. नाही, मला आज खूप होपफुल वाटतं की हा सिनेमा बघून देर विल बी पीपल रेडी टू बॅक मराठी सिनेमा. आणि माझं म्हणणं तेच आहे की आपला सब्जेक्ट कुठे आपण कमी पडत नाही मराठीला. व्हॉट वी लॅक इज समवन विथ अ बिलीफ, आणि ते बिलीफ लोकांना रितेशने आणि ज्योतिजींनी दिलं आहे, ह्याचा मला आनंद आहे. आणि हा ट्रेलर बघून तर माझं नक्कीच मत आहे की हा सिनेमा छप्पर तोड कमाई करणार आहे. क्या बात आहे. तुमच्या तोंडात दही साखर सर. थँक्यू सो मच. दही, साखर, गूळ सगळंच टाकतो मग काय. बमन इरानी इथे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बमन सरांसाठी. बमन सर, आपने रितेश सर के साथ बतौर को एक्टर अब तक बहुत सारी फिल्में की है. इसमें काम करना आपके लिए अलग कैसे था? नमस्ते एवरीवन, थैंक यू वेरी मच. पहले तो मैंने इस फिल्म के लिए मैंने हाँ ही नहीं बोला था. नहीं, मुझे सवाल भी नहीं पूछा, कि सिर्फ डेट दिया गया था पहुंच जाना. क्यों नालायक? What are you doing on 30th? I'll send the address. मैं पहुंच गया. बोला मेकअप मत करके आना. बोला क्यों? मुझे बहुत ही 102 साल का एक पीर बाबा का रोल है, तो अगर मेकअप करेगा तो यंग लगेगा. मुझे जैसे तू लिखता है बुढ़ा वैसे ही मुझे चाहिए. ऐसे कोई बोलता है कोई एक्टर को? मैंने सिर्फ आपको ये कहा था कि जब आप फ्रेम में आते हो तो लगता है कि पिक्चर प्री हिस्टोरिक है. You are the one and only person who lived in that era. तुम जी के आए हो वहां से, तो आपको मतलब हिस्टोरिकल फैक्ट्स भी आपके पास हो गए. फर्स्ट हैंड एक्सपीरियंस. मतलब तू तो मतलब गाड़ी में क्यों आता है? तेरी तो आदत है चैरियट में आने का. ऐसी बात करता है मेरे साथ. मैं मजाक नहीं कर रहा हूँ, ये सब सच हुआ है. लेकिन ये रितेश का प्यार है, वो प्यार दिखाने का ये इसका तरीका है. और सच है, ये सच भी है. You were really alive in those I was alive with it. I was alive. आज मेकअप लगा के मार के आया हूँ. दूसरी बात है, उसको मालूम नहीं कि मांजरेकर साहब हा जेंटलमैन आएगा. काय म्हण मीन्स ही डज नॉट लव यू एज मच एज ही लव्स मी. क्योंकि नहीं, मैं मजाक कर रहा हूँ. ही इज जेन्युइनली, ही इज माझा मुलगा है. I love him like my own son. I love him like my own son, but he talks to me as if I am his son. And आज मैं
यहाँ बैठा था संजू के साथ विद दिस ग्रेट पर्सन एंड ज्योति सिटिंग इन फ्रंट, और मैं देख रहा हूँ ये स्पेक्टिकल देख रहा हूँ. इट्स इनक्रेडिबल. मतलब मैंने एक छोटी सी फिल्म बनाई और मुझे कितनी तकलीफें हुई थी वो पिक्चर बनाने में. ये स्केल पे हर एक शॉट, हर एक फ्रेम, हर एक एक्सचेंज. ओह माय गॉड, आई फील सो प्राउड ऑफ यू माय ब्रदर. आई फील सो प्राउड ऑफ यू. मतलब कोई मजाक का काम नहीं है. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. आई एम सो प्राउड टू बी हियर बाय द वे. आई एम वेरी प्राउड. थैंक यू एवरीबॉडी फॉर दिस मोमेंट. थैंक यू फॉर दिस मोमेंट. भाग्यश्री मैम के लिए एक बार जोरदार तालियां हो जानी चाहिए. मैम पहले तो आपको मुझे पूछना है कि आप मतलब यू डोंट एज एट ऑल. मतलब मैं सुंदरता का राज वगैरह तो नहीं पूछूंगा, लेकिन आपसे बिल्कुल पूछना चाहूंगा कि दिस इज योर फर्स्ट मराठी फिल्म एंड गिवन दैट यू आर महाराष्ट्रियन रूट्स एंड रॉयल lineage, along with portraying Jizaऊ Ai Sahib, such as an influential figure in Shivaji Maharaj's life, how special was this experience for you? ये कैसे अलग और स्पेशल था एक्सपीरियंस आपके लिए? नमस्कार. पहिलं तर मी फ्रीझरमध्ये नाही राहत. तुमचं सगळ्यांचा आय थिंक इट्स जस्ट युअर लव्ह. एवढं प्रेम तुम्ही देता मला, त्यामुळे मी अशीच आहे आणि तुमच्या मनामध्ये राहते म्हणून तुम्हाला अशी दिसते. आजचा दिवस अक्षय तृतीयाचा आहे आणि ट्रेलर बघितल्यानंतर मला असं वाटतं की या दिवशी जे सोनं आपण घरी आणतो ना, हे सोनं आहे. हे आपण घरी आणलंय. छत्रपती महाराज, he is the gold of our country, if I can say. And we have brought him home today. And thanks to Jyoti and Ritesh and Jinelia. और इन दोनों के बारे में तो मैं ये पहले कहूँगी कि इट्स वेरी डिफ़िकल्ट. हस्बैंड और वाइफ, प्रोड्यूसर, डायरेक्टर, मतलब घर जाके पता नहीं कितने झगड़े थे, पर सेट पे नहीं हुआ करते थे. इनफैक्ट मुझे एक सीन बिल्कुल याद है कि जिजाऊ जैसे शिवाजी राजे को खाना खिलाती थी, वैसे डायरेक्टर साहब इतने मशरूफ़ थे कि रात का वक्त हो गया था और हम सब खाना खा चुके थे, लेकिन ये शॉट सेटअप करने में बिज़ी थे. तो हमारी प्रोड्यूसर साहिबा थाली में रोटी सब्ज़ी लेके इनके पीछे पीछे जा रही थी कि एक कवा खा लो, एक कवा खा लो, तो प्यार हो तो ऐसा. एनी कमेंट्स अभिषेक सर? बिल्कुल ऐसा था. त्यांनी एक नीव लावली होती, एक फाउंडेशन केलं होतं स्वराज्यासाठी आणि ते शिवरायाच्या मनामध्ये आणि धाडसामध्ये ते दिसून येतं. शी वॉज द स्ट्रेंथ, द माउंटेन बीनीथ द सॉलिड स्ट्रक्चर दैट शी मेड हर चिल्ड्रन ग्रो अप विथ. हर अन्याय के सामने वो खड़ी रहती थी और मेरे ख्याल से हर एक इंसान जो आज के तारीख में भी जीता है, उनसे वो इंस्पिरेशन ले सकता है. और ऐसे महान, फॉर अ वुमन कैरेक्टर, it is absolutely not only a pleasure, but I'm extremely humbled that he cast me for this role, and I'm thankful that I get to play such wonderful characters. So thank you both of you, and thank you Jyoti, and of course to this wonderful team which has made the picture go from here to here to here, and to the audience who's going to enjoy it. Thank you. लेकिन हाउ वाज दिस एक्सपीरियंस आपके लिए? कैसा था पूरा अनुभव? ॲक्च्युली नमस्कार, मी खूप खूप इमोशनल आहे, सो आय वॉन्ट टेक टू मच टाईम, बट ऑल आय कॅन से इज थँक यू सो मच एव्हरीवन. Thank you for making this dream possible. Thank you. And thanks to everyone right here who's been my strength, from Sandeep, Nandita, the whole team, Jarishi, Manashi, Nikhil Kovle, Apurva, Prajakta, Urvashi, Dr. Rohan Mapuskar. I don't think this film can happen without all of you. Charol, the entire direction team, the entire production team, art team, all our teams. So from the bottom of my heart, the posts, the marketing, the
everyone, Chandani, Ayush. I'm sure I'm missing out all of you, but from the bottom of my heart, I just want to say thank you for helping us make this film, because you came in with all the positivity and all the love, and that's why it could be what it is. Thank you. नमस्कार. सर्वप्रथम मीडियामधून आलेले सर्व मित्रांचा मी अत्यंत आभारी आहे की आपण वेळात वेळ काढून इथे आलात, आम्हाला मान दिलात, हे मी कधीही विसरू शकणार नाही. मी जन्माला आलो, आई वडिलांना पाहिलं, देवाला पाहिलं आणि शिवाजी महाराजांना पाहिलं. त्यावेळेसपासून महाराज काय आहेत आपल्याला सांगायची गरज नाही. आपण हे मराठी मातीत श्वास घेतो. शिवाजी महाराज आपण जगतो. लहान होतो, किल्ले बनवले, भगवे झेंडे लावले, तोफा लावल्या, आणि प्रत्येक वेळा वाटलं की आपण महाराजांचे मावळे आहोत. आपण महाराज आहोत असं कधीच वाटलं नाही आणि वाटू शकलं नाही. पाचवीत होतो, असाच एक शाळेचा ॲन्युअल डे होता. बाजूला मी मावळ्याची भूमिका करत होतो. भाला घेऊन नाचत होतो मी. माझाच एक मित्र महाराजांची भूमिका करत होता. त्याला मी मुजरा घातला मानाने आणि गर्वाने नाचत होतो. तो मावळा त्या स्टेजवर असून तोच मावळा आज ह्या स्टेजवरती आहे आणि महाराजांना मानाचा मुजरा देण्याचा प्रयत्न करतो. कुठलीही कलाकृती महाराजांवरती आपण जेव्हा करतो, आदरयुक्त, श्रद्धा, आस्था, प्रेम, एवढ्याच भावना आपल्या मनात असू शकतात. आज मला असं वाटतं की शिवरूप जेव्हा एखादा लहान मुलगा सुद्धा धारण करतो, स्टेजवरती असो, शाळेत असो, सोसायटीमध्ये असो, दिवाळीत असो, शिवजयंतीला असो, मालिकेत असो, नाटकात असो, कुठेही, कुठल्याही कलाकृतीमध्ये, हे खरं म्हणजे त्या व्यक्तीचं सौभाग्य असतं की ते रूप धारण करण्याची त्याला संधी मिळते. आणि हेच सौभाग्य मला मावळा म्हणून प्राप्त झाले. 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून प्रयत्न करत होतो मी 2016 की आपल्याला हा चित्रपट करायचा आहे. झाला नाही तो. 2019ला परत प्रयत्न केला. कोविड आलं. झाला नाही तो. कुठेतरी मला वाटत होतं की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच म्हणत होते, थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाही आहे. 2019ला थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाही आहे. 2023ला जेव्हा सुरुवात केली, आता मला कुठं वाटतं की महाराज म्हणत असेल, पोरा आज तुझी वेळ आलेली आहे. आणि ही वेळ येण्यासाठी फक्त स्वप्न बघून सोपं नसतं. तुम्हाला साथ लागते. अशा लोकांची साथ लागते की ज्यांच्यात सुद्धा सिंहाचं धाडस असतं. जिओ स्टुडिओज आणि ज्योती देशपांडेनी ती साथ दिली, धाडस दाखवलं. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. परंतु खरंच इथे सगळेच उभे आहेत. संजू सर, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. नाही, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. संजू सर से जब मिला, उन्होंने कहा कि आपके पिता और मेरे पिता के संबंध है. Our fathers know each other very well.
लेट्स डू दिस फॉर देम. And I take that to my heart. My big brother Abhishek. एकही प्रश्न विचारला नाही. भावासारखे उभे राहिले. अभिषेक तुमचा मी अत्यंत आभारी आहे. अजय भाऊ, अतुल भाऊ, 10 वर्षापासून सातत्याने त्यांनी साथ कधी सोडली नाही. महाराजांबद्दलचं त्यांचं प्रेम ह्याच्यावर कधीच कोणी प्रश्न उठवू शकत नाही. त्यांची श्रद्धा, कधी कधी असं वाटतं की ते महाराजांना जसे पाहतात तसं मी का पाहू शकत नाही आहे, परंतु प्रयत्न केले. बमन, बमन सर असतील, अमोल सर, जितू. एक दिवस आधी मी त्यांना विचारलं, महेश सर तेच हो, एवढं प्रेम का माहीत नाही, पण दिल्याबद्दल. भाग्यश्री मॅम असतील, विद्या मॅम, त्यांनी खरंच भरभरून साथ दिली. आणि जे त्यांनी काम केलंय, खरं म्हणजे काय ना की महाराजांवरती चित्रपट बनवायचं ही माझी लायकीच नाही आहे. मला असं वाटतं की या जगात लाखो चित्रपट जरी झाले आणि जगातले सगळ्यात चांगल्या डिरेक्टर्सनी पण केले, तरी आपल्या महाराजांना न्याय देऊ शकेल असा एकही चित्रपट बनवू शकत नाही. कारण त्यांची कीर्ती, त्यांची स्मृती ही आपल्या कर्तृत्वापेक्षा फार फार मोठी आहे, फार उंच आहे. आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. जर अशी एक व्यक्ती असेल ज्याच्याशिवाय हे घडूच शकलं नसतं, तर ती आहे जिनिलिया. स्वप्न पाहणं सोपं असतं. स्वप्नाला काय असतं, पाहिलं स्वप्न, पण ती साकार करण्याची जिद्द, साथ उभं राहून ते करून घेण्याचा आत्मविश्वास जर कुणी दाखवला तर तो जिनिलियाने दाखवला. एखाद्या दिग्दर्शकाला जर अशी निर्माता भेटली तर अजून काहीच गरजेचं नसतं. मला वाटतं की खरंच हे स्वप्न जे पाहिलं आहे, आणि प्रामाणिकपणे सांगतो, देवापुढे एक फूल ठेवल्यासारखं हा चित्रपट महाराजांच्या चरणी आम्ही ठेवतोय. आणि तुम्ही सर्व इथं आलात. सॉरी, मला असं इथे असं बोलायचं नव्हतं, परंतु मला माफ करा. थँक्यू. आणि वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभारी आहे मी. जिनिलिया, थँक्यू. रितेश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आय एम शुअर आपल्यापैकी कोणालाही वाटलं नसेल